रक्षाबंधनाचा शुभमुहूर्त असा आहे 9 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे 5:35 सुरू होईल आणि तो दुपारी 1:24 असणार आहे। म्हणजे साधारणतः तुम्ही 5:30 9 ऑगस्टला सकाळी 5:30 वाजल्यापासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता। तर यानंतरची महत्त्वाची गोष्ट पहा, रक्षाबंधनाच्या दिवशी भद्राकाळ आहे का? भद्राकाळ असलेल्या वेळेमध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही, त्यामुळे दरवर्षी रक्षाबंधनाला भद्राकाळ हा आवर्जून पाळला जातो। पंचांगानुसार यंदाचा भद्राकाळ हा 8 ऑगस्ट रोजी दुपारी 2:12 सुरू होणार असून तो 9 ऑगस्ट रोजी मध्यरात्री 1:52 संपणार आहे। त्यामुळे रक्षाबंधनावर यावर्षी भद्राची छायाही नसणार आहे, तर त्यामुळे बिनधास्त तुम्ही आपल्या भावाला राखी बांधू शकता। तसेच राहू काळ सुद्धा या दिवशी असणार आहे, म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी शनिवारी सकाळी 9 वाजल्यापासून ते 10:30 वाजेपर्यंत राहू काळ असणार आहे। तर आपल्याकडे आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलं जातं की भद्राकाळ आणि राहू काळ वगळून आपण आपल्या भावाला शुभ मुहूर्तावरच राखी बांधावी। तर आतापर्यंत मी तुम्हाला जे मुहूर्त सांगितलेला आहे, शुभ मुहूर्त सांगितलेले आहेत, तर त्या मुहूर्तावरच तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधायची आहे। इतर शुभ मुहूर्तावर तुम्ही राखी बांधू शकता, म्हणजे साधारणतः 9 ऑगस्टला शनिवारी सकाळी 5:30 वाजल्यापासून ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत तुम्ही तुमच्या भावाला राखी बांधू शकता। फक्त की सकाळचा 9 ते 10:30 जो राहू काळ आहे तो वेळ सोडून तुम्ही इतर वेळेमध्ये तुमच्या भावाला राखी बांधू शकता।